मला आज सांगून खूप आनंद होते आणि आज तिचा खूप अभिमान वाटते. तिच्या वडिलांनी पण ज्या वेळेला दोन्ही मुलीच होते तेव्हा तिचे वडील बोलले मला, मी बोलली का अरे एक मुलगा पाहिजे होता. तिचे वडील त्या वेळेला बोलले होते, अगं शीतल, आता तू हे मुली मुली सांगते ना, पण हीच मुली आपलं नाव करणार. तो क्षण मला आता आठवते. खरोखर मुलाची काय गरज, मुली जर असे करायला लागले तर. आज फार आनंद वाटतोय मला. हो, फार म्हणजे फार कष्ट केलंय तिने, फार मेहनतीशिवाय फळ नाही मिळणार. काय आपलं मेहनती कशी करायची आपण आपण समजावलं त्यांना पाहिजे. काय आई वडिलांना चांगलं शिक्षण दिलं तरच जाणार पुढे ना. आज तुमच्यामुळे आज माझी मुलगी आज पोलीस झाली म्हणून फार धन्यवाद आहे. कसं हे 3.5 वर्ष चप्पल न घालणं हे मला कोणाला सांगायचंच नव्हतं, पण मयुरी ऐकली नाही म्हणून ते तुमच्यापर्यंत पोहोचलं. पण ते एक माझी श्रद्धा होती. एक मिनी ठरवलं होतं. मी ज्या वेळेला गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेली होती, स्वामींच्या दर्शन मठात गेली होती, तेव्हा मी स्वतःच बोलली होती का देवा, जर माझी मुलगी पोलीस झाली मी त्याच दिवशी चप्पल घालणार ना. आज तो दिवस आलाय. पहिलं तर त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही मिळत बोलायला. शब्द नाही मिळत म्हणजे मला हे सगळं नाही माहित होतं का त्यांनी ज्या दिवशी 3 दिवस आधी त्यांची टीम येऊन गेली आणि त्यांनी जेव्हा माझ्या हातात पुस्तक दिलं, ती मी पुस्तक वाचलं तेव्हा बघितलं का बाबा त्यांनी जन्माला येण्यापासून मरेपर्यंत जे केलंय खूप कौतुक आहे त्यांचं. त्यासाठी हे 2 शब्द बोलणं गरजेचं नाही मला तरी वाटते. म्हणजे त्यांच्यासाठी जेवढं बोलेल तेवढं कमीच. त्यांच्यासाठी जर करायची ते आज माझ्या नाही बऱ्याच मुलींच्या किंवा मुलांच्या पाठीशी उभे आहेत, पण खरोखर मला जेवढं जमेल तेवढं मी नक्कीच करायचा प्रयत्न करेन.